अक्षरशः महिनाभर झोप येत नव्हती. मी सगळ्यांना सांगत होते, इथेपर्यंत माझे डोळे अक्षरशः लाल झालेले होते. पण इथं आल्यावर बघितले ना, हो इथं आल्यावर बघितलं ना, दादाने सगळं केलंय अक्षरशः. म्हणजे मी ना असं होणार आहे सगळं, म्हणजे अजून खूप काय करायचंय पुढे आयुष्याला सुरुवात आहे. हा पण तरी म्हणजे इथं ट्रेलर आहे. हा पण ते ट्रेलर पण दिसलं पाहिजे, तेव्हा मग माणूस असं मोठा श्वास घेतो ना. तर खरंच माझ्या दादाने माझ्यासाठी खूप केलंय. आता माझ्या दीदीचं सांगते, खूप जास्त त्रास दिलाय ना तो मी. म्हणजे माझ्या दीदीला, नेहा कधी तिची लाडकी नव्हती, मी मधली होते. ती लहान होती पण मी मधली होते. तरी पण मी अक्षरशः 8वी ते 9वीला जाईपर्यंत खूप जास्त तिला त्रास दिलाय, हट्ट केला आणि तो माझा तिने पुरवला पण आहे. म्हणजे माहित नाही का, पण तिला मी खूप जास्त त्रास दिला आणि तिच्यानंतर कुणाला. पण दीदीने माझ्यासाठी, आमच्यासाठी तिने सुद्धा म्हणजे तिचं आयुष्य माझ्यामुळे जे पण आता तिची जी स्टोरी ना, तिची म्हणजे माझ्यापेक्षा पण आम्ही ऑलरेडी खूप खराब दिवस काढले, परत तिची स्टोरी अजून खराब झाली, पण ती उभी राहिली. तिचं लग्न केलं होतं ना, ते सुद्धा माझ्यासाठी केलं होतं, आमच्यासाठी केलं होतं. आणि त्या व्यक्तीने माझ्या दवाखान्याचा खर्च उचलला होता त्या टाइम मध्ये, आणि त्याने 8 दिवसात विचारलं तू लग्न करशील का. तर त्या सगळ्या जबाबदारीवर तिने म्हणजे नाही का, तिला असं वाटलं की यार मी पैसे घेतलेत आणि माझ्याकडे त्याचं काहीतरी देणं आहे, आणि तो व्यक्ती म्हणतोय लग्न करशील का, तर त्याच्यामुळे तिने लग्न केलं. मी तिला खूप म्हणजे समजवलं की नको दीदी, आपण पैसे देऊन टाकू, कधीतरी कमवून देऊ. आणि आमची त्यावेळेस रुपयाची पण ताकद नव्हती आणि आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं, म्हणजे कोणालाच नाही, दादा कोणाला माहितच नाही आम्ही ऍडमिट होतो. पण त्यावेळेस तिने पैसे घेतले आणि लग्न केलं. आणि माझ्यामुळे किंवा नेहामुळे आम्हाला सांभाळावं लागेल, आमच्या मागे कोणीतरी एखादी व्यक्ती असेल, तिला वाटलं तिचा नवरा आम्हाला सांभाळेल वगैरे, म्हणून मग तिने लग्न केलं. आणि तिने कोणी कोणाचं लाईफ खराब नाही करत आत्ताच्या ह्या जगामध्ये तरी ना. म्हणजे बहिणींसाठी, कोणी आई वडिलांसाठी राहत नाही, आणि माझ्या बहिणीने आमच्यासाठी तिचं आयुष्य खराब केलं. पण मला माहितीये देवाला सगळी काळजी आहे, तेवढ्या याच्यातून ती अशी पडून परत अशी घेते भरारी. म्हणजे मला खरं तिचं प्राऊड फील होतं की ती खूप हुशार होती. मधल्या काळामध्ये तिला एकदमच म्हणजे पूर्ण सगळं विसर पडला होता, पण आता परत ती तिच्या त्याच बुद्धीच्या जोरावर परत ती सगळं काही उभं करते. आणि आता लवकरच तिचं सुद्धा काहीतरी म्हणजे ती चांगली गोष्ट तर होईलच, पण ती तिच्या कष्टावर तिने काहीतरी मोठी गोष्ट करावी अशी माझी इच्छा आहे. आणि तिने ती लवकर करेल असं मला असं वाटतं की बाबा, कारण तिच्या मागे पण प्रिन्स आहे म्हणून. कारण तिचं पण दुःख असं आहे ना की यार बहिणींना सांभाळलं ते कुठे झालं नाही, ते दुःख चालूच होतं. लगेचच प्रिन्स पण नाही तर तिला एकटीला प्रिन्सला सांभाळायचंय, पण तो बघणार आहे. आणि आमची सगळ्यांची साथ आहे, माझ्या दादाची, राणूताईची, कोमलताईची, माझ्या म्हणजे सगळ्यांची, नातेवाईकांची, आमच्या सगळ्यांची तिला साथ आहे. त्याच्यामुळे ती एकटी कधी पडणार नाही, एवढं मला माहितीये. तर हेच मला बोलायचं होतं, माझ्या दादाला आणि माझ्या बहिणीला खूप खूप थँक्यू की तुमच्यामुळे मी इथे, ना की माझ्यामुळे तुम्हाला ओळखतात, तर तुमच्यामुळे सुद्धा मला ओळखतात.